एका मोठ्या कंपनीतले 2 कर्मचारी राजीनामा देतात आणि दुसऱ्याच दिवशी त्या कंपनीचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होते। गोष्ट इथेच थांबते का? नाही, तर जगातल्या अनेक मोठ्या टेक कंपन्यांचे शेअर जे आहेत ते देखील कोसळतात। इन्व्हेस्टर्समध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि जगभरातल्या माध्यमांमध्ये फक्त एकाच विषयाची चर्चा सुरू होते। आता तुम्ही म्हणाल की एखादा कर्मचारी एखादी कंपनी सोडून गेलाय, तर मग एवढी काय त्यामध्ये मोठी गोष्ट आहे? हे तर जगातल्या प्रत्येक कॉर्पोरेट कंपनीमध्ये घडत असतं। एवढं घाबरण्यासारखं काय बाबा की अगदी स्टॉक मार्केटमधनं कंपनीचं नुकसान झालेलं आहे। पण मित्रांनो, यावेळी जे घडलंय ते अजिबात सामान्य नव्हतं, कारण राजीनामा ज्या व्यक्तींनी दिलेला होता ती 2 व्यक्ती ज्या होत्या साध्या नव्हत्या। ते आजच्या आधुनिक AI जगाचे सगळ्यात मोठे ब्रेन मानले जातात, मेंदू मानले जातात। केवळ या 2 व्यक्तींनी फक्त कंपनी चेंज केल्यामुळं वॉल स्ट्रीट वरच्या इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की ज्यामुळं संपूर्ण AI उद्योगाच्या भविष्यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं। आज आपण ही पडद्यामागे जी काही थरारक स्टोरी झालेली होती ती थरारक स्टोरी समजून घेणार आहोत। फक्त 2च लोक होती, या 2 लोकांमुळे जगभरातलं शेअर मार्केट जे होते ते का हादरले, गुगलला एवढा मोठा धक्का का बसला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अब्जावधी डॉलर्स जे आहेत ते खर्च करणाऱ्या या AI क्षेत्रामध्ये या 2 माणसांच्या नोकरी बदलण्यामुळे काय परिणाम होणार आहेत, या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आता ही स्टोरी सुरू कुठे होते हो, तर जून महिन्यामध्ये 16 जूनला एक प्रॉब्लेम झाला। टेक जगामध्ये एक मोठी बातमी धडकली। गुगल मधल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि दिग्गज AI संशोधकांपैकी एक ज्यांचं नाव आहे ते नोम शझीर यांनी राजीनामा दिला आणि ओपन AI मध्ये जाण्याचा निर्णय घेतला। आता नोम शझीर हे नाव कदाचित तुमच्यासाठी आमच्यासाठी नवीन असेल, पण AI क्षेत्रामध्ये नोम शझीर यांना अक्षरशः गॉडफादर मानलं जातं। त्याचं कारण म्हणजे काय, तर 2017 मध्ये गुगलने एक रिसर्च पेपर पब्लिश केलेला होता। त्या पेपरचं नाव होतं अटेन्शन इज ऑल यू नीड। हे संशोधन AIच्या इतिहासामध्ये सगळ्यात क्रांतिकारक ठरलं। याच संशोधनामधून जन्म जो झाला होता तो ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर या तंत्रज्ञानाचा। सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आज आपण जे काही सगळं ChatGPT वापरतोय, गुगलचं जेमिनाय वापरतोय, क्लाउडे वापरतोय किंवा कोपायलट वापरतोय, ही सगळी जी AI मॉडेल जी आहेत ही याच ट्रान्सफॉर्मर तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत। स्मार्टफोनच्या जगामध्ये अँड्रॉइड जेवढा महत्त्वाचा शोध होता तितकाच AIच्या जगामध्ये हा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो महत्त्वाचा आहे। आणि जग बदलणाऱ्या या रिसर्चचे प्रमुख सहलेखक ते होते नोम शझीर। गुगलला नोम शझीर एवढे महत्त्वाचे वाटत होते की काही वर्षांपूर्वी शझीर यांनी स्वतःची AI कंपनी सुरू केली। कंपनी सुरू केल्यावर गुगलने त्यांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी तब्बल 2.7 अब्ज डॉलर खर्च केले। ही रक्कम जर भारतीय रुपयांमध्ये मी जर तुम्हाला सांगायची म्हटली तर साधारणपणे जातात 2 लाख कोटी रुपयांच्या आसपास एका माणसाची कंपनी विकत घेण्यासाठी। एका व्यक्तीसाठी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गुगलची तयारी होती, त्यांनी ती केली म्हणजे ती व्यक्ती किती महत्त्वाची असेल याची तुम्ही कल्पना करू शकता। पण आता एवढं सगळं झालं तरी सुद्धा शझीर यांनी पुन्हा एकदा गुगलला रामराम ठोकला आणि कुठे गेले ते त्याचे स्पर्धक ओपन AI कडे। गुंतवणूकदारांना हा धक्का जो आहे तो कसा तरी ते पचवत होते। तेवढ्यात 19 जून 2026 रोजी आणखी एक मोठी बातमी आली। गुगल डीप माइंड मधला एक अतिशय महत्त्वाचा माणूस ज्याचं नाव आहे जॉन जम्पर, एक चांगले रिसर्चर आहेत, त्यांनी गुगल सोडलं आणि अँथ्रॉपिक मध्ये जाण्याची घोषणा केली। पुन्हा एकदा गुगल मध्ये खळबळ माजली। जॉन जम्पर कोण आहे तर साधा सुद्धा माणूस नाही हा, तो एक माणूस जो आहे तो कम्प्युटर सायंटिस्ट आहे। रसायनशास्त्रामध्ये त्यांनी भरपूर रिसर्च केलेला आहे। 2024 मध्ये त्यांना त्यांच्या केमिस्ट्री मधल्या कामासाठी नोबेल मिळालेलं होतं। म्हणजे AI आणि सायन्स या दोन्ही क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांचं योगदान जे आहे ते अतिशय उच्च दर्जाचं आहे, उच्च पातळीचं आहे। आणि आता हे नोबेल विनर जे आहे ते शास्त्रज्ञ ते देखील गुगल सोडून कुठे चालले, त्यांचे प्रतिस्पर्धीकडे। म्हणजे गोष्ट पुन्हा इथे एवढ्यावरच थांबते का? नाही, जेमिनाय AI किंवा त्याच्याशी संबंधित योनास अँडलर, अलेक्झांडर प्रेट्झेल यासारखे जे महत्त्वाचे गुगलचे रिसर्चचे हे जे काही महत्त्वाची माणसं होती हे सगळे सोडून आता अँथ्रॉपिक मध्ये गेल्याच्या बातम्या लगेच काही दिवसाच्या अंतराने समोर आल्या। म्हणजे बघा काय झालं इथे मित्रांनो, जगाला बदलणारं जे टेक्नॉलॉजी आहे AI बरोबर, त्याच्या पडद्यामागे कॉर्पोरेट जगामध्ये अक्षरशः बुद्धिबळाचा खेळ सुरू आहे। याची माहिती तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि ही जी माहिती आहे ही तशी बऱ्यापैकी हटके माहिती आहे। अशाच हटके आणि
आणि डिटेल्ड अशा केस स्टडीसाठी त्या व्हिडिओसाठी पैसा पाणी चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. परत आपण येऊयात मूळ विषयावर. मार्केटने या गळतीवर कशी प्रक्रिया दिली. इन्व्हेस्टर्सच्या मनामध्ये काय झालं, एक मोठा प्रश्न निर्माण झाला की गुगल सारखी जी कंपनी आहे जगातली आघाडीची, या कंपनीतनं सातत्याने एवढे नामांकित रिसर्चर सारखे बाहेर का जात आहेत. या भीतीमुळे 22 जूनला शेअर मार्केट जेव्हा ओपन झालं तेव्हा जे घडलं त्याने अनेकांना अक्षरशः घाम फुटला. अल्फाबेट म्हणजे जी गुगलची मूळ कंपनी, त्या कंपनीचा स्टॉक जो आहे तो अवघ्या काही तासामध्ये जवळपास 7% खाली आला. अल्फाबेट सारखी एवढी महाकाय कंपनी, त्या कंपनीचा स्टॉक 7% खाली येणं ही अजिबात छोटी गोष्ट नसते. त्यामुळे अल्फाबेट सारख्या कंपनीच्या मार्केट व्हॅल्युएशन मध्ये 250 ते 270 अब्ज डॉलर्सची घसरण झालेली होता. एवढंच नाही, एनव्हिडिया असेल, अमेझॉन असेल, मेटा असेल, यासारख्या AI मध्ये अब्जावधींची गुंतवणूक करणाऱ्या बाकीच्या ज्या टेक कंपन्या आहेत त्यांच्या स्टॉक्सवर देखील याचा निगेटिव्ह इफेक्ट दिसला आणि सबंध टेक जगत, टेक मार्केट जे आहे त्यामध्ये एक प्रकारची नाही म्हटलं तरी भीती निर्माण झाली. आता पुन्हा एकदा तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बाबा गुगल मधनं गेले कोण, एक 2-3 लोक गेलेले आहेत, एवढं काय बाबा, हे सारखं तर चालूच असतं. तर याचं खरं उत्तर जे आहे ते AI उद्योगाच्या रचनेत लपलेलं आहे. आज जगातल्या सगळ्या मोठ्या AI कंपन्यांकडे पैसा आहे का? भरपूर पैसा आहे. त्या काय करतायत, मोठमोठे डेटा सेंटर्स उभे करतायत, हजारो GPU ते विकत घेत आहेत. पण काय होतंय, एक गोष्ट तुम्हाला पैशाने विकत घेता येत नाही, ती जी असते ती गोष्ट म्हणजे टॅलेंट, ती गोष्ट असते नॉलेज. हाय क्वालिटी रिसर्चर फार दुर्मिळ आहेत. जगभरातल्या हजारो कंपन्यांना अशा लोकांची अतिशय नितांत गरज आहे, पण असे लोक सगळ्या जगामध्ये शेकड्याने सुद्धा नाही येतो. म्हणून काय होतंय की याच लोकांना AI सुपरस्टार असं म्हटलं जातं आणि आपल्या कंपनीमध्ये हे सुपरस्टार कसे येतील याच्यासाठी कंपन्यांची स्पर्धा असते. भारतीय संघासाठी विराट कोहली महत्त्वाचा असतो का? असतो. तसंच या कंपन्यांसाठी हे जे रिसर्चर आहेत ते आपापल्या कंपनीचे, त्या कंपनीचे विराट कोहली आहेत असं आपण म्हणू शकतो. आता ही जी घटना घडली त्यानंतर इन्व्हेस्टर्सला अशी भीती वाटू लागली की जर बाबा गुगल सारखी एवढी मोठी कंपनी आहे ती आपल्या विराट कोहलीला जर टिकवू शकत नसेल तर उद्या आणखी कितीतरी लोक जे आहेत ते कंपन्या सोडून जाऊ शकतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर कंपनीचं AI मॉडेल जे आहे ते मॉडेल महत्त्वाचं आहे की ते मॉडेल बनवणारा तो AI रिसर्चर जो आहे तो महत्त्वाचा आहे. हे इथं अतिशय आपण व्यवस्थितपणे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता या संपूर्ण उद्योगातून, प्रकरणातून या उद्योगाची आणखी एक मोठी आणि गंभीर चूक जी आहे ती देखील समोर आली. आज जवळपास प्रत्येक कुठलीही टेक कंपनी तुम्ही घ्या, ती कंपनी काय करते म्हणजे मायक्रोसॉफ्ट असेल, मेटा असेल, अमेझॉन असेल, टेस्ला असेल, या सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे. या कंपन्या काय करतात, AI मध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतात. एनव्हिडिया कडनं काय करतात, लाखो महागड्या चिप्स जे आहेत ह्या कंपन्या विकत घेत आहेत. पण एक गोष्ट अजूनही कुठेही स्पष्ट झालेली नाही, एवढा प्रचंड खर्च करून या कंपन्यांना प्रत्यक्ष नफा जो आहे तो कधी पाहायला मिळेल. आज AIच्या नावाखाली काय होते, वारेमाप इन्व्हेस्टमेंट सुरू आहे, पण या कंपन्यांच्या AI सर्व्हिसेस मधनं मिळणारा रेव्हेन्यू जर तुम्ही बघितला, महसूल जर तुम्ही बघितला, तो अजूनही त्या करत असलेल्या खर्चाच्या तुलनेमध्ये अत्यल्प असा त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतोय. याला मार्केटचे विश्लेषक AI रेव्हेन्यू गॅप असं म्हणतात. म्हणजे खर्च तुम्ही अब्जावधी डॉलर्सचा करताय पण तुमचं उत्पन्न जे आहे ते अक्षरशः लाखांमध्ये आहे. इन्व्हेस्टर्सला फक्त AIच्या भविष्याबद्दलच्या मोठ्या गप्पा ज्या आहेत त्या ऐकायच्या आहेत का? तर नाही. त्यांना काय करायचंय की बाबा मी जी गुंतवणूक करतोय त्या गुंतवणुकीवर मला प्रॉफिट पाहिजे, तर त्या गुंतवणुकीला काहीतरी अर्थ राहतो. या व्यवसायामध्ये प्रत्यक्षात किती पैसे कमावणार हा जो काही प्रश्न आहे तो आता हळूहळू गंभीर व्हायला सुरुवात झालेली आहे. जर नफा झालाच नाही तर उद्या GPU खरेदीचा वेग जो आहे तो देखील कमी होईल आणि त्याचा फटका जो आहे तो सबंध टेक इंडस्ट्रीला होणार आहे. हे आता थोडंसं लोक विचार करायला त्याची सुरुवात झालेली आहे. आता या घटनेचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे AI क्षेत्रामधलं टॅलेंट वॉर जे आहे ते अतिशय तीव्र झालेलं आहे. पूर्वी कंपन्या काय करायच्या, ग्राहकांसाठी स्पर्धा, कॉम्पिटिशन जी होती ती कस्टमर्स अक्वायर करण्यासाठी होती. आता जास्तीत जास्त हुशार लोक, विराट कोहली आपल्याकडे कसे येतील याबाबत कॉम्पिटिशन आहे. आज एका चांगल्या AI रिसर्चरला आकर्षित करून घेण्यासाठी कंपन्या कोट्यावधी डॉलर्सचं पॅकेज देतात, आणखी काही सुविधा देतात, कारण त्यांना काय माहिती आहे की बाबा योग्य व्यक्ती जर आपल्याला मिळाली तर ती आपल्या सगळ्या कंपनीचं भविष्य जे आहे ते भविष्य ती व्यक्ती बदलून टाकू शकते. म्हणून आता ही जी घटना तुम्हाला मी सांगितली त्या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली की AI क्षेत्रामध्ये फक्त तुमचं सर्वोत्तम मॉडेल तयार करणं पुरेसं नाही, तर सर्वोत्तम लोक जे आहे ते टिकवणं त्याहून महत्त्वाचं आहे. मॉडेल जे आहे ते काही महिन्यामध्ये जुनं होऊ शकतं, पण एक चांगला रिसर्चर जो आहे गरज असेल तुमची तर त्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी लागतो. भविष्यामध्ये AI उद्योगामध्ये 3च गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत? टॅलेंट, विश्वास आणि नफा. ज्या कंपनीकडे चांगले रिसर्चर असतील, ज्यावर इन्व्हेस्टर्सचा विश्वास असेल आणि जी कंपनी जास्तीत जास्त
प्रत्यक्ष कमाई करून नफा कमवेल तीच कंपनी पुढील दशकामध्ये एआयच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे राज्य करू शकेल। या संपूर्ण घटनेनं जगाला एक अतिशय मोठा धडा दिलेला आहे। पूर्वी एखाद्या कंपनीची ताकद जी असायची ती कारखाने किती आहेत, कंपनीचे इमारती किती आहेत, यंत्रसामग्री किती आहे यामध्ये असायची। पण आजच्या डिजिटल युगामध्ये कंपनीची खरी ताकद काय असते तर त्या कंपनीकडे असलेली मनुष्यबळाची बुद्धिमत्ता। एका रिसर्चरच्या कल्पनेतून अब्जावधी डॉलरचा उद्योग उभा राहू शकतो आणि तोच रिसर्चर कंपनी जर सोडून गेला काही तासांमध्ये अब्जावधी डॉलरचं नुकसान देखील होऊ शकतं। यामुळे एआय क्षेत्रातली खरी स्पर्धा जी आहे ती आता फक्त चॅट जीपीटी किंवा जेमिनाय जे आहे यांच्यात राहिली आहे का तर नाही। खरी स्पर्धा जी आहे ती सर्वोत्तम टॅलेंट कोणाकडे आहे याची असणार आहे आणि म्हणूनच अवघ्या 2 शास्त्रज्ञांनी जेव्हा नोकरी चेंज केली तेव्हा ही एक मोठी घटना जी आहे ती फक्त एक बातमी म्हणून नव्हती तर एआय उद्योगाचं भविष्य ठरवणारी ती एक ऐतिहासिक घटना होती। हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे। एआय सेक्टर मधली पडद्यामागची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि एआयचं हा जो काही फुगा आहे तो भविष्यात फुटणार आहे की खरोखर एआय सेक्टर मधनं काहीतरी भविष्यामध्ये चांगलं घडू शकेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ तुमच्या टेक प्रेमी मित्रांना आवर्जून शेअर करा। सध्या इथे थांबूयात, पाहत राहा पैसा पाणी।